परफॉर्मन्स अप्रेझलचं मन चालू आहे आणि हा व्हिडिओ नाही बघितला तर मित्रांनो काय बघितलं, प्लीज स्क्रोल करू नका, व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा. अप्रेझल चांगलं झालं असेल तर कोई बात नाही, पण जर वाईट झालं असेल तर तुम्ही नक्की ही मिस्टेक करता. सर्वात पहिली मिस्टेक, हा जर तुमचा फर्स्ट जॉब असेल तर फर्स्ट इयरच्या परफॉर्मन्स अप्रेझलवरती आपला जॉब सोडणं सर्वात मोठा मूर्खपणा ठरेल. कारण मित्रांनो, जर तुम्ही फ्रेशर असाल तर तुमच्याकडून एक्सपेक्टेड असतं की तुम्ही 1 ते 3 वर्षापर्यंत पहिला जॉब करा. दुसरी मिस्टेक, भिंतींनाही कान असतात असं कॉर्पोरेटचं कल्चर असतं. त्यामुळे आपला परफॉर्मन्सचा रिझल्ट चांगला असू दे वाईट असू दे आपल्या कलिग्सला किंवा आपल्या मॅनेजरलाही शेअर करू नका. तिसरी अशी मिस्टेक आहे, जेव्हा परफॉर्मन्स अप्रायझल आपल्या फेवरमध्ये नसतो तेव्हा आपण काय करतो, जॉब स्विच करतो. म्हणजेच काय, तर बॅकग्राऊंड चेक करायचा नाही नवीन कंपनीचा आणि डायरेक्ट ऑफर एक्सेप्ट करून टाकायची. ह्यात मिस्टेक काय होते, आपण अशी ऑफर एक्सेप्ट करतो कधी कधी जी आपल्या फेवरमध्ये नसते. कारण की बऱ्याचदा CTC आणि टेक होम सॅलरीमध्ये मोठा गोळ करतात. बऱ्याच लोकांना CTC आणि टेक होम सॅलरीमध्ये फरक माहीत नसतो. आता चौथी आणि खूप कॉमन अशी मिस्टेक आहे, जेव्हा आपण जॉब स्विच करतो तेव्हा नवीन एम्प्लॉयर आपल्याला किती अमाऊंट देतो त्याच्यावर लागणारा टॅक्स आणि जुन्या एम्प्लॉयरने आतापर्यंत किती इन्कम तुम्हाला दिलं आहे त्याच्यावर लागणारा टॅक्स, म्हणजेच TDS स्वरूपात जो आपण भरलेला टॅक्स आहे तो प्रॉपरली कॅल्क्युलेट करून गव्हर्नमेंटला गेलेला आहे की नाही हे चेक करणं. म्हणजेच काय, तर समजा तुम्ही एक 8 महिने एखाद्या एम्प्लॉयरकडे काम केलं आहे तर तो टॅक्स त्याच्या 12 महिन्याच्या हिशोबाने कॅल्क्युलेट करतो. आणि जो नवीन एम्प्लॉयर आहे तोही तुमचा उर्वरित महिने, म्हणजे समजा तुम्ही डिसेंबरला स्विच करताय तर तुमचा डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च असं 4 महिन्याच्या हिशोबाने तुमचा तो टॅक्स कॅल्क्युलेट करेल. या केसला अवॉइड करण्यासाठी तुम्ही तुमच्या जुन्या एम्प्लॉयरची सॅलरी किंवा इन्कम जे आहे ते तुमच्या नवीन एम्प्लॉयरला डिस्क्लोज करू शकता आणि तुमचा TDS जो आहे तो व्यवस्थित कापून घेऊ शकता. जर असं करणं कठीण होत आहे काही रिझनने तर इग्नोर करा आणि तुमचा टॅक्स जो आहे तो तुम्ही स्वतःच कॅल्क्युलेट करू शकता आणि स्वतःच ॲडव्हान्स टॅक्सच्या स्वरूपात त्याला भरू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर प्लीज लाईक करा, मित्रांना शेअर करा, नवीन असेल तर चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन टेक केअर, बाय बाय.